विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी पाठवले जाणारे व्हिडिओ तुम्ही रोज पाहताय ना? जे विद्यार्थी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी ते शेवटपर्यंत पहा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण एक नवीन घटकाचा अभ्यास करणार आहोत. तो घटक असा आहे की तुमच्या 8वीच्या शिष्यवृत्तीलाही तो उपयोगी आहे, 5वीच्या शिष्यवृत्तीसाठी तो उपयोग आहे, किंबहुना सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा तो घटक महत्वाचा आणि तितकाच उपयुक्त आहे. चला तर मग आपण या घटकाची व्यवस्थित ओळख करून घेऊया आणि त्याच्याबद्दलचा अधिक अभ्यास करूया. आपला घटक आहे सम विषम संख्यांवरील क्रिया. त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या क्रिया होतात आणि त्या क्रिया करताना त्याचं उत्तर काय येतं याचा सगळा अभ्यास आपल्याला प्रत्यक्ष आजच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. तर सम आणि विषम संख्या ओळखणं आता तुम्हाला माहित झालेलं आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं की ज्या संख्येच्या एककाच्या घरामध्ये 2, 4, 6, 8 अशा प्रकारचे अंक येतात त्यांना आपण समसंख्या म्हणतो. आणि ज्या संख्यांच्या एककाच्या स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी एखादा अंक येतो ती संख्या निश्चितपणे विषम संख्या असते. या ठिकाणी समसंख्येमध्ये आपला 0, 1 मांडायचा राहिला तो या ठिकाणी मी मांडत आहे. अशा प्रकारे समसंख्या आणि विषम संख्या ओळखणं आपण ते पाहिलेलं आहे. त्या संख्या आपल्याला ओळखता देखील येतात. आता या सम आणि विषम संख्येच्या बाबतीमध्ये जी काही माहिती आहे किंवा त्याच्यामध्ये काय जे नियम आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. आता आपण सम आणि विषम संख्या एका पुढे एक क्रमाने कशा येतात याचा अभ्यास करूया. यासाठी फळ्यावर तुम्हाला 1 ते 10 अंक लिहून दाखवलेले आहेत. आपण त्याचा अभ्यास करताना पाहूयात. या ठिकाणी 1 ही विषम संख्या आहे, त्याच्यानंतर 3 ही विषम आहे, 5 ही विषम आहे, त्याच्यानंतर 7 ही विषम आहे आणि त्याच्यानंतर 9 ही विषम आहे. इकडे तुम्ही 2 नंतर 4 सम आहे, 4 नंतर 6 सम आहे, 6 नंतर 8 सम आहे आणि 8 नंतर 10 सम आहे. म्हणजेच याचा अर्थ समसंख्येनंतर समसंख्या क्रमाने 2 2च्या फरकाने येत राहते. हे याच्यावरून सिद्ध होतं. कारण 2 मध्ये 2 मिळवले 4 येतील, 4 मध्ये 2 6, 6च्या पुढे 2 ने 8, 8च्या पुढे 2 मिळवले की 10 येतील. अशा प्रकारे समसंख्येनंतर समसंख्या 2च्या टप्प्याने क्रमागत येत राहतात. मग विषम संख्येच्या बाबतीत काय आहे तर पाहूयात. पहिली विषम संख्या 1, त्याच्यामध्ये 2 मिळवले आले 3, 3 मध्ये 2 मिळवले आले 5, 5 मध्ये 2 मिळवले आले 7, 7 मध्ये 2 मिळवले आले 9. म्हणजेच याचाच अर्थ विषम संख्या देखील 2च्या टप्प्याने पुढे पुढे क्रमाने येत असलेल्या आपल्याला दिसून येतील. म्हणजे संख्या सम असू देत किंवा विषम असू देत त्या 2 2च्याच फरकाने किंवा टप्प्याने येताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. मग सम किंवा विषम 1 आड 1 त्या कशा येतील ते आपण पाहूयात. आता आपण समसंख्येनंतर विषम संख्या किंवा विषम नंतर समसंख्या कोणत्या क्रमाने येतात ते पाहूयात. तुम्ही जर या अंकांचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल 1 ही विषम संख्या आहे, त्यानंतर 2 ही सम आली, 2 नंतर 3 विषम आली, विषम नंतर 4 ही सम आहे. म्हणजेच याचा अर्थ सम नंतर विषम किंवा विषम नंतर समसंख्या येत राहते. म्हणजेच 1 आड 1 सम आणि विषम संख्या क्रमाने येत राहतात आणि त्यांच्यामध्ये 1 1 चा फरक असतो. म्हणजे सम नंतर विषम 1 ने वाढते, विषम नंतर सम संख्या 1 ने वाढते. अशा प्रकारे आपण याचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. या गोष्टीचा या प्रकरणातील अनेक महत्वाची उदाहरणे सोडवताना आपल्याला फायदा होणार आहे. याच्यावरून आपण हे शिकलो की समनंतर समसंख्या 2च्या टप्प्याने वाढत राहतात, विषम नंतर विषम संख्या 2च्या टप्प्याने वाढत राहतात आणि सम किंवा विषम, विषम किंवा सम मात्र आलटून पालटून 1 1च्या फरकाने क्रमाने पुढे जात असताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर महत्वाचा मुद्दा असा की या ज्या संख्या आपण मांडलेल्या आहेत 1 ते 10 याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की हे एक दशक संख्या मांडलेल्या आहेत. याच्यामध्ये निम्म्या सम आहेत आणि निम्म्या विषम आहेत. म्हणजे जितक्या संख्या असतात त्यापैकी निम्म्या संख्या या सम आहेत आणि निम्म्या संख्या या विषम आहेत. तुम्ही जर 1 ते 100 पर्यंत या संख्यांचा विचार केला
तर 50 संख्या सम आहेत आणि 50 संख्या विषम आहेत. तुम्ही जर 1 ते 100 पर्यंतच्या दोन अंकी संख्यांचा विचार केला तर सर्व दोन अंकी संख्या या 90 आहेत, म्हणजेच 45 सम आहेत आणि 45 विषम आहेत. याचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आपला जो विषय आहे किंवा घटक आहे, या समसंख्येवरती किंवा विषम संख्येवरती त्यांच्यामध्ये परस्पर क्रिया केल्या तर काय उत्तर येतं हे आपल्याला पाहायचं आहे. यासाठी आपण छोटी छोटी उदाहरणं घेऊन हा जो तुम्हाला समोर तक्ता दिलेला आहे, या 4 क्रिया आहेत, या 4 क्रिया या संख्यांच्या मध्ये कशा होतात आणि त्याचं उत्तर काय येतं, सम येतं की विषम येतं. उदाहरणार्थ समसंख्येमध्ये विषम संख्या मिळवली तर त्याचं उत्तर सम येईल का विषम येईल. विषम संख्येला विषम संख्येने गुणलं तर त्याचं उत्तर सम येईल का विषम येईल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आता टप्प्याटप्प्याने या ठिकाणी पाहूयात. तर आपण पहिल्यांदा बेरीज ही क्रिया घेऊ आणि बेरीज ही क्रिया करत असताना आपल्याकडे संख्यांचे समसंख्येमध्ये सम आणि विषम असे दोनच प्रकार आहेत आणि त्याच्यामुळे समसंख्येची समसंख्येबरोबर बेरीज काय येईल, विषम संख्या आणि विषम संख्येची बेरीज काय येईल आणि सम किंवा विषम या दोघांपैकी एक घेतलं तर त्याची बेरीज काय येईल हे आपण पाहूया. आता या ठिकाणी पहिला जो कॉलम आहे तो बेरजेचा. सम संख्येमध्ये समसंख्या मिळवली. एक छोटं उदाहरण घेऊया आपण. 8 अधिक 4 या दोन्ही समसंख्या आहेत. याची बेरीज तर तुम्ही केली तर त्याचं उत्तर 12 येईल. म्हणजे ही सम आहे, ही देखील सम आहे आणि तुमचं उत्तर जे येतंय ते देखील सम आहे. अशा प्रकारे समसंख्येमध्ये समसंख्या मिळवली तर त्याचं उत्तर समसंख्याच येतं. म्हणून आपण या ठिकाणी या तक्त्यामध्ये सम असं लिहून टाकू. आता आपण समसंख्येमध्ये समसंख्या मिळवल्यानंतर उत्तर सम येतं हे प्रत्यक्ष कृती करून पाहिलेलं आहे. आता आपण विषम संख्येमध्ये जर विषम संख्या मिळवली तर काय होतं ते पाहूया. त्यासाठी आपण एक छोटं उदाहरण घेऊया. दोन्ही संख्या विषम आपण घेऊयात. 9 ही एक विषम संख्या आहे, त्याच्यामध्ये आपण 3 ही एक विषम संख्या मिळवली तर तुमचं जे उत्तर येईल 12 हे काय आहे, समसंख्या आहे. म्हणजे विषम संख्येमध्ये विषम संख्या जरी मिळवली तरी उत्तर हे तुमचं समसंख्याच येतं, हे लक्षात घ्या. म्हणजे विषम अधिक विषम, विषम संख्येमध्ये विषम संख्या मिळवली तरी तुमचं उत्तर समसंख्या येणार. म्हणून या ठिकाणी मी विषम संख्येमध्ये विषम संख्या मिळवली तरी बेरीज समसंख्या येणार असं तक्त्यामध्ये आपण क्रिया करून जे शोधून काढलेलं आहे ते लिहिलेलं आहे. आता पुढची शक्यता काय आहे, प्रत्येक वेळेस समसंख्येमध्ये समसंख्या येईल किंवा प्रत्येक वेळेस विषम संख्येमध्ये विषम संख्या मिळवली तर उत्तर काय येईल असं विचारतील का, नाही. आपण क्रॉस करू. म्हणजे आता एक समसंख्या घेऊ आणि एक विषम संख्या घेऊ, त्याची बेरीज काय येते ते पाहू. मग एक समसंख्या घेतली 4 अधिक एक विषम संख्या घेतली 7, याचं उत्तर काय येतंय पाहू. याचं उत्तर आलं 11. म्हणजे उत्तर काय मिळेल तुम्हाला, विषम. म्हणजे आपला नियम तयार झाला, समसंख्येमध्ये विषम संख्या मिळवली तर तुमचं उत्तर येईल विषम. तुमचं उत्तर येईल विषम. आणि हे आपण करून पाहतोय स्वतः. तुम्ही देखील अशा प्रकारे हे नियम पडताळून पाहिजे आहेत म्हणजे तुम्हाला ते पटकन लक्षात राहतील. म्हणजे समसंख्येमध्ये विषम संख्या मिळवली तर तुमचं उत्तर येईल विषम संख्या, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे बेरजेचे आपले सम विषम संख्यांचे नियम तयार झाले ते आपण स्वतः क्रिया करून शोधून काढलेले आहेत. या सर्व नियमांची पडताळणी खात्री तुम्ही स्वतः एकदा करून पाहायची आहे. मग आपला नियम तयार झाले, समसंख्येमध्ये दुसरी कोणतीही समसंख्या मिळवली तर तुमचे बेरजेचं उत्तर हे समसंख्या येईल. विषम संख्येमध्ये दुसरी विषम संख्या मिळवली तरी बेरजेचं उत्तर समसंख्या येईल. आणि सम आणि विषम दोन वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या घेतल्या त्याची बेरीज केल्यानंतर मात्र विषम संख्या हे उत्तर येईल. आता वजाबाकीच्या बाबतीमध्ये असेच नियम पुढे जातात का, याच्यापेक्षा वेगळं काय होतंय ते शोधण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यासाठी आपण एक उदाहरण मांडूया. सम आणि समसंख्येची वजाबाकी. एका समसंख्येतून दुसरी समसंख्या वजा केली तर उत्तर काय येतंय, सम येतं का विषम ते शोधू. म्हणून आपण एक उदाहरण घेऊयात. उदाहरणार्थ
14 वजा 6. 14 सम आहे, 6 पण सम आहे, कारण आपला नियम हा चाललेला आहे समसंख्येतून समसंख्या वजा करणे. 14 मधून 6 गेले तर खाली उरतील 8. तुमचं जे उत्तर आलेलं आहे ते आहे सम. म्हणजेच समसंख्येतून समसंख्या वजा जर केली तर त्याचं उत्तर देखील समसंख्याच येतं. हे आपण या ठिकाणी प्रत्यक्ष क्रिया करून पाहिलेलं आहे. तुम्ही देखील अशा क्रिया करून उत्तराची पडताळणी पाहायची आहे. आता आपण पुढे जाऊयात. विषम संख्येमधून दुसरी एखादी विषम संख्या वजा केली तर काय उत्तर येईल? मग एक विषम संख्या घेऊ, उदाहरणार्थ 13. त्याच्यातून दुसरी एक संख्या विषम संख्या वजा करूयात, उदाहरणार्थ 7. 13 मधून 7 जर कमी केले तर तुमचं उत्तर येईल 6. आता जे 6 उत्तर आलेलं आहे ते काय आहे? ते आहे सम. म्हणजे इथं नियम तयार झाला, विषम संख्येमधून विषम संख्या जर वजा केली तर त्याचं उत्तर देखील समसंख्याच येतं. आपण प्रत्यक्ष ते करून पाहिलेलं आहे, आपण प्रत्यक्ष ते शोधून पाहिलेलं आहे. आता पुढचा पर्याय काय राहतो? एखाद्या समसंख्येतून एखादी विषम संख्या. इथं दोन्ही प्रकारच्या संख्या सारख्याच होत्या, इथं दोन्ही प्रकारच्या संख्या सारख्याच होत्या. आता मात्र एक सम आणि एक विषम घेऊन वजाबाकीमध्ये काय फरक पडतो ते आपण शोधून काढूया. त्यासाठी छोटी उदाहरणं घेऊन आपण त्या नियमांचा पडताळा पाहणार आहोत. एक सम संख्या घेतली, उदाहरणार्थ घेतले 20. त्याच्यातून आपण एक विषम संख्या वजा करूयात 13. तर त्याचं उत्तर काय येईल? 7. म्हणजे ही काय आली? विषम संख्या. म्हणजे समसंख्येतून विषम संख्या वजा केली तर येणारं उत्तर सुद्धा काय आहे? विषम संख्या आहे. किंवा एखाद्या विषम संख्येतून समसंख्या वजा करूयात, उदाहरणार्थ 13 वजा 8. याचं उत्तर आलं 5. हे देखील विषम संख्या आहे. म्हणजे समसंख्येतून विषम संख्या वजा करा किंवा विषम संख्येतून संख्या वजा करा, उत्तर तुमचं विषम संख्याच येणार आहे. अशा प्रकारे बेरीज आणि वजाबाकी यांचे नियम आपण प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे पाहिलेले आहेत. आता पुढची जी क्रिया आहे ती आहे गुणाकाराची, आणि त्या गुणाकाराचे नियम आपण शोधून पाहूयात. आता समसंख्या आणि समसंख्या, दोन समसंख्यांचा गुणाकार जर केला तर उत्तर काय येतं ते शोधूया. सोपं आणि छोटं उदाहरण घेऊयात. 8 गुणिले 6 या दोन्हीही समसंख्या आहेत, त्यांचा गुणाकार येईल तो 48. आणि 48 च्या एकाच्या घरात 8 आहे म्हणजे ती समसंख्या आहे. म्हणजे सम आणि सम दोन समसंख्यांचा गुणाकार हा समसंख्याच येतो. हे आपण या उदाहरणावरून पाहिलेलं आहे. तुम्ही अनेक अशा प्रकारची उदाहरणं घेऊन स्वतः खात्री करून घेऊ शकता. आता विषम संख्येचा काय गुणाकार येतो ते पाहूया. विषम संख्येने जर गुणलं तर उत्तर काय, कोणत्या प्रकारची संख्या येते ते पाहूयात. मग एक उदाहरण घेऊ. 7 गुणिले 3. 7 ही एक विषम संख्या आहे, 3 देखील विषम संख्या आहे. त्यांचा गुणाकार किती येतो? त्यांचा गुणाकार आला 21. 21 ही देखील विषम संख्याच आहे. म्हणजेच यावरून हे सिद्ध होतं की विषम संख्येने कोणत्याही विषम संख्येला गुणलं तर त्याचा गुणाकार काय येतो? विषम संख्या येतो. अशा प्रकारे उदाहरणावरून आपण ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आता आपल्याला तिसरा जो प्रकार आहे, संख्या बदलल्या, एक संख्या विषम घेतली आणि दुसरी संख्या सम घेतली तर उत्तर काय येतं ते पाहायचं आहे. आपण एक संख्या सम घेऊयात आणि दुसरी विषम घेऊयात. उदाहरणार्थ एक संख्या सम घेतली 8 गुणिले विषम घेतले 5, यांचा गुणाकार आला 40. म्हणजे संख्या सम आणि विषम दोन्ही प्रकारच्या घेऊन त्यांचा गुणाकार जर केला तर तुमचं उत्तर जे येत आहे ते आहे समसंख्या. ते आहे समसंख्या. अशा प्रकारे सम संख्येचा गुणाकार विषम संख्येचा गुणाकार विषम येतो आणि सम विषम संख्यांचा गुणाकार सम येतो. हे आपण प्रत्यक्ष उदाहरणावरून पाहूया. आता आपली शेवटची जी क्रिया राहिलेली आहे ती आहे भागाकाराची. या भागाकाराच्या क्रियेमध्ये कशा प्रकारे बदल होतो ते आपण पाहूयात. प्रत्यक्ष उदाहरण घेऊन त्याचा अभ्यास करणार
आहोत. उदाहरणार्थ एक पहिला जो प्रकार आहे आपल्याला, समसंख्येला समसंख्येने भागलं तर उत्तर समसंख्या येईल की विषम संख्या येईल ते शोधूयात. एक समसंख्या घेतली 12, त्याला भागिले दुसरी समसंख्या घेतली 4, तर उत्तर आलं 3. आता तुम्हाला या ठिकाणी विषम संख्या उत्तर आलेलं दिसतंय, पण अजून एखादं उदाहरण घेऊयात. याच 12ला ज्या वेळेस मी 6ने भागेल तर उत्तर येते 2. मग याच्यावरून एक लक्षात घ्या, ज्या वेळेस समसंख्येला समसंख्येने आपण भागतो, या ठिकाणी समसंख्या आहे, याही ठिकाणी समसंख्या आहे, आणि ज्या ज्या संख्येने त्याला भागलेलं या दोन्ही संख्या सम आहेत. मात्र उत्तरामध्ये या ठिकाणी फरक पडताना दिसतोय. या ठिकाणी विषम संख्या येते आणि या ठिकाणी समसंख्या येते. म्हणजे आपण निश्चितपणे असं सांगू शकत नाही की एखाद्या समसंख्येने दुसऱ्या समसंख्येला भागलं म्हणजे उत्तर समच येईल किंवा विषमच येईल असं आपण निश्चित सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आपण त्याचा भागाकार सम, लक्षात घ्या, किंवा विषम या दोन्ही पैकी कोणताही एक येऊ शकतो. कारण भागाकार म्हणजे भाग पाडणे. पुन्हा एक उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला आणखी ते क्लिअर होईल. 20/4 या ठिकाणी ही समसंख्या आहे आणि ही पण समसंख्या आहे. याचा भागाकार मात्र 5 ही विषम संख्या येताना दिसते. लक्षात घ्या. अशा प्रकारे समसंख्येला समसंख्येने भागलं तर उत्तर हे समसंख्या येईलच असं नाही, ते विषम संख्या देखील येऊ शकतं. म्हणजे सम किंवा विषम संख्या त्याचं उत्तर असू शकतं. म्हणजे समसमचा भागाकार हा सम किंवा विषम असू शकतो. निश्चितपणे तो सम किंवा निश्चितपणे विषम असं ते सांगता येणार नाही. आता आपण विषम संख्येला विषम संख्येने भागणे हे पाहूयात. एखादी संख्या विषम संख्या घ्या 25, त्याला भागिले 5 ही विषम आहे. ही संख्या विषम आहे, त्याला आपण विषम संख्येने भागतोय, त्याचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहित आहे 5, आणि 5 ही एक विषम संख्या आहे. अजून एखादं उदाहरण घेऊयात. उदाहरणार्थ 45 घेतलंय, 45 ही विषम संख्या आहे, त्याला भागिले 9 ही एक विषम संख्या आहे. या 45ला 9ने भागल्यानंतर उत्तर आलं 5, ही देखील विषम संख्या आहे. म्हणजेच विषम संख्येला विषम संख्येने भागलं तर त्याचं उत्तर निश्चितपणे विषम संख्या येतं. म्हणून आपण या ठिकाणी विषम संख्या लिहूयात. म्हणजे विषम संख्येला विषम संख्येने भागलं तर उत्तर विषम संख्या येतं, हे आपण शोधून काढलेलं आहे. आता आपल्याला समसंख्येला विषम संख्येने भागणं हे पाहूयात. एखादी समसंख्या घेऊ. उदाहरणार्थ 22, त्याला भागिले 11 ही एक विषम संख्या आहे. समसंख्येला आपण विषम संख्येने भागतो, त्याचं उत्तर काय आलेलं आहे, इथं 2 आलंय. म्हणजे ती एक समसंख्या आहे. त्याचं उत्तर जे आहे ते समसंख्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्याला समसंख्येला विषम संख्येने भागलं तर समसंख्या येते. परंतु विषम संख्येला समसंख्येने भागण्याचा प्रयत्न करून पहा, आपल्याला काय उत्तर मिळते ते पाहू. एखादी विषम संख्या घेऊ. 35 भागिले एखादी समसंख्या घेऊ. कोणती समसंख्या घ्या, 6, 8, 4. तर याचं उत्तर आपल्याला, समजा इथे 6 ही समसंख्या घेतली, तर याचं उत्तर आपल्याला निश्चितपणे काय येईल हे सांगू शकत नाही. मात्र समसंख्येला विषम संख्येने भागलं तर त्याचं उत्तर सम येतंय. इथं याचं उत्तर जे आहे ते उत्तर हे पूर्णपणे भाग जातो असं नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला ते निश्चित सांगू शकत नाहीये. भाग त्याला जातच नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला सम किंवा विषम हे आपण सांगू शकत नाही. अशा प्रकारे आपण हे विविध नियम स्वतः क्रिया करून पाहिलेले आहेत. तुम्ही देखील या सगळ्या नियमांचा पडताळा स्वतः करून पाहायचा आहे. आता आपण पाड्यांच्या बाबतीमध्ये या समविषम संख्यांचे नियम काय आहेत ते आपण पाहूया. यासाठी तुम्हाला 2 पाडे फळ्यावरती लिहून दिलेले आहेत. त्यापैकी एक जो पाडा आहे तो समसंख्येचा आहे आणि दुसरा जो पाडा आहे तो विषम संख्येचा आहे. तर तुम्ही या पाड्याचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की समसंख्येच्या पाड्यामध्ये सर्व संख्या या समसंख्या आहेत आणि विषम संख्येच्या पाड्यामध्ये एक संख्या सम आणि एक संख्या विषम
ह्या त्या पाड्याच्या फरकाच्या टप्प्याने अल्टरनेट किंवा एक आड एक आलेल्या दिसून येते. आणि मग हा जो तक्ता आहे आणि हा जो पाड्यांचा नियम आहे याप्रमाणे तुम्ही नियम पडताळून घेऊ शकता. तर पाडा म्हणजे त्या संख्येचा गुणाकार असतो. 4 ला 1 ने गुणले 4 येते, 4 ला 2 ने गुणले 8 येते, 4 ला 3 ने गुणले 12 येतात. या पद्धतीने आपण पाहूयात. तर समसंख्येला समसंख्येने म्हणजे समसंख्येला विषम संख्येने गुणलं, समसंख्येला विषम संख्येने गुणलं, तुमचा गुणाकार जो आहे सम येतो. म्हणजे 4 एके 4 इथं 4 आलेलं आहे. समसंख्येला समसंख्येने गुणलं म्हणजे 4 गुणिले 2 तर त्याचं उत्तर 8 आलेलं आहे. समसंख्येला समसंख्येने गुणलं तर त्याचं उत्तर आलेलं आहे समसंख्या. मात्र विषम संख्येच्या पाड्यामध्ये ज्यावेळेस विषम संख्येला विषम संख्येने गुणतो म्हणजे 5 एके 5 विषम संख्येला विषम संख्येने गुणलं तर गुणाकारामध्ये तुमचं उत्तर हे विषम संख्या आलेलं असेल. 5 दुने 10 म्हणजे विषम संख्येला 2 या समसंख्येने गुणलं म्हणजे विषम संख्या गुणिले समसंख्या, विषम संख्या गुणिले समसंख्या, तर गुणाकारामध्ये तुमचं उत्तर या ठिकाणी समसंख्या आलेलं असेल. यावरून लक्षात ठेवायचं की समसंख्येच्या पाड्यामध्ये संपूर्ण पाड्यामध्ये सगळ्या संख्या सम आहेत आणि विषम संख्येच्या पाड्यामध्ये समसंख्या आणि विषम संख्या एक आड एक आलेल्या तुम्हाला दिसून येतील. अशा प्रकारे या प्रकरणामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतचा अभ्यास आपण केलेला आहे. अशा प्रकारे आजच्या घटकामध्ये आपण सम विषम संख्यांच्या क्रियांचे विविध नियम यांचा अभ्यास केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या PDF लिंकवर जाऊन विविध प्रश्नांचा सराव करा. धन्यवाद.